तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिका तर आता दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. मालिकेचा जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे आणि आता रियाने स्वतःहून राजेशला एक्सपोज करण्यासाठी एक वेगळाच डाव खेळलाय. तिने अर्णव आणि ईश्वरी या दोघांना विश्वासात घेत आता मात्र अंजलीचे डोळे उघडण्यासाठी आणि स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी कशा पद्धतीने राजेश फ्रॉड आहे हे सत्य अंजलीच्या समोर आता आणण्यासाठी खूप मोठा खेळ रचलेला आहे आणि त्याचमुळे त्याच्यामध्ये राजेश अडकलाय. मुळातच राजेश नाटक करतोय याची शंका अर्णव आणि ईश्वरी या दोघांना तर आहेच, पण आता नक्की काय आहे किंवा हे खरंच खरं आहे का हे आता सिद्ध करण्यासाठी हे दोघं जण मात्र आता खूप मोठा रियाच्या मदतीने ट्रॅप खेळलेला आहे आणि या ट्रॅपमध्ये आता इकडे राजेश अडकत अंजलीच्या समोर त्याचं खरं रूप आलंय. नक्की काय घडलंय इकडे आता या दोघांनी बाळाला घेण्यासाठी डॉक्टर आणि नर्सचा वेश केलाय. पण ज्या वेळेला दोघ जण बाळासोबत खेळत आहेत तोच वेळेला पटकन अर्णवच्या तोंडामधून निघून गेले की आता मामाच्या सोबत आहेस ना तू, आता काही प्रॉब्लेम होणार नाहीये. आणि हे सगळं बोलत असताना मग आता इकडे डॉक्टर येतात. डॉक्टर आल्यावरती आता इकडे पटकन ईश्वरी इशारा करते, चला आपल्याला निघायला पाहिजे, जर का कुणी पाहिलं तर, असं म्हणत ती आता बाळाला पाळण्यात ठेवते. पाळण्यात ठेवून हे दोघं जण जायला निघतात, पण डॉक्टर आल्या कारणाने अचानकपणे अर्णव आता गडबडलाय आणि डॉक्टर म्हणतात, तुम्ही कोण? यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते, हे चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत मॅम, हे चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत. डॉक्टरांच्या लक्षात आलंय की हे सगळं नाटक चाललंय, पण आता डॉक्टर सुद्धा काहीच बोलत नाहीयेत, कारण त्यांना जी धावपळ अंजलीच्या बाळासाठी आता इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी केलेली आहे ती आता लक्षात त्याच्या आलेली आहे आणि त्यामुळे डॉक्टर सुद्धा काहीच बोलत नाहीयेत. बरं, आता हे सगळं चालू असताना अर्णव ईश्वरी बाहेर आलेत, पण का कोण मामीला हे लक्षात आलंय की हे दोघं जण आहेत आणि त्यानंतर ती सांगते, बघितलंस अगं, तुझ्या बाळाला बघण्यासाठी हे दोघं वेश बदलून आले होते. काय माहिती उद्या आता अजून ते काही करू शकतील, तू जरा सावध राहा, कारण आता ह्यांचे इरादे मला काही चांगले दिसत नाहीयेत. असं म्हटल्यावरती ती आता बाळाला लगेचच जे ताब्यात देते आणि हे बघ, हे ना बाळासोबत काहीही करू शकतात आणि या सगळ्यामध्ये तुला जरा अलर्टच राहिलं पाहिजे, असं म्हणायला लागते. मग लगेचच अंजली आपल्या बाळाला आपल्या ताब्यात घेते आणि त्यानंतर मग आता या नर्सला ती म्हणते, आत्ता जी नर्स आली होती ती नर्स कोण होती? यावरती ते नर्स आणि वॉर्ड बॉय सुद्धा काहीच बोलत नाहीत आणि ते सांगतात, नाही नाही, ते आमच्या स्टाफपैकीच होते. कारण खरं तर त्यांनी पाहिलेलं असतं की अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण त्या बाळासाठी किती झटतायत आणि त्यानंतर अर्णव ईश्वरी त्यांचे आभार मानतात, कारण आता त्यांनी त्यांची मदत केलेली असते. मग हे सगळं झाल्यावरती इकडे आता अर्णव सांगतोय, बाद झालं, असं किती दिवस आता हे लपून छपून करायचंय, ते काही नाहीये, मला ना या राजेशचा पत्ता साफ केलाच पाहिजे. यावरती ईश्वरी म्हणते, मग आता वाट कसली बघायची? त्या दिवशी आपण स्वतःहून त्या रियाला थांबवलं होतं ना की आज जाऊ नको, अंजलीताईंची तब्येत बरी नाहीये, पण आता वेळ आलेली आहे त्या रियाला बोलवण्याची. यावरती अर्णव म्हणतो, म्हणजे काय? त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, ते काही नाहीये, त्या रियाचा नंबर आहे ना तुमच्याकडे, तिला कॉल करा आणि तिला सांगा, ये, तुझ्या आता एंट्रीची वेळ झालेली आहे. त्यावरती अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुझ्या डोक्यात तरी काय आहे? त्यावरती मग आता ईश्वरी सांगते, डोक्यामध्ये खूप मोठा प्लॅन आहे, एका दगडात 3 पक्षी मारायचे. आणि त्यावरती अर्णव म्हणतो, म्हणजे काय? त्यावरती ईश्वरी सांगते, आत्तापर्यंत यांनी आपल्याला खूप त्रास दिलाय ना, आता एक काम करायचं, त्या रियाला बोलवायचं आणि मुळातच त्या रियाला आता एक गोष्ट सांगा. रियाला सांगा की काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे तू ये आणि डायरेक्ट जर का अंजलीताईंच्या समोर ती सांगायला गेली ना की हे सगळं असं असं झालंय, तर अंजलीताई बिलकुल विश्वास ठेवणार नाहीये. म्हणून तुम्ही रियाला सांगा की तू आता त्या राजेशच्या खोलीत जा, नाटक कर, तो खोटं बोलतोय हे सगळं त्याच्याच तोंडून वदवून घे आणि तोपर्यंत आपण हे सगळं अंजलीताईंना दाखवूया. असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो, पण हे शक्य होईल? यावरती ईश्वरी म्हणते, हे केलं ना तरच शक्य होईल, नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये आता आपण जर का स्वतःहून अंजलीताईंना काही सांगायला गेलो तर मला नाही वाटत की त्या आपल्या बोलण्यावरती विश्वास ठेवतील. मग त्यानंतर अर्णव लगेचच आता इकडे फोन करतो. तोपर्यंत आता लगेचच अंजलीचं चाललेलं आहे की मी पटकन जाते आणि आता राजेशला भेटून येते. बरेच दिवस झाले आता राजेशची काही मी बघितलेलं नाहीये, काही नाहीये, पण मामी तिला अडवत आहे. पण त्याच वेळेला ती सांगते, नाही, आता मी ठीकठाक आहे. मी नर्सला सुद्धा आता विचारलेलं आहे. नर्स सुद्धा मला म्हटली की ठीक आहे, तुम्ही म्हणजे थोडंसं हिंडू फिरू शकता. झाले ना आता 3 दिवस, यानंतर हिंड्या फिरायला परवानगी असते.
असं म्हणत ती आता उठण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती विचार करते की तसंही तसंही हे अर्णव आणि ईश्वरी काय करतील राजेश सोबत मला कळतच नाहीये. मला तर आता कुणा कुणावरती विश्वास नाहीये. लवकरात लवकर डिस्चार्ज घेऊन मला इथून निघून जायला पाहिजे. त्याच वेळेला रियाची एंट्री झाली आणि त्यानंतर मग आता रियाला इकडे ईश्वरी सांगते, हे बघ, तू त्या दिवशी ज्या कामासाठी आली होतीस ना, ते काम तुला आत्ता करायचं आहे. त्यावरती रिया म्हणते, बरोबर आहे, पण मी नक्की करायचे तरी काय? यावरती मग आता सांगायला लागते ईश्वरी, या सगळ्यामध्ये तुला आता फक्त आणि फक्त तो माणूस खोटारडा आहे किंवा आता तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करतोय हे सिद्ध करायचं आहे. हां, पण यासाठी आपल्याला वेगळी पद्धत अवलंबायची आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आता डायरेक्ट जाऊन तू त्याला जाब विचारू नकोस, मग तो नाटक करेल. तू काय करायचंय माहितीये का? तू त्याला आता प्रेमाच्या म्हणजे तुला काहीच माहीत नाहीये असं दाखवायचं आहे. तू असं भासव की तुला यातलं काहीही माहिती नाहीये आणि तू या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त त्याला त्याची तब्येत कळाले म्हणून त्याला भेटायला आलेली आहेस. असं ज्यावेळेला त्याला आता भासेल ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तो आता तुझ्या ट्रॅपमध्ये अडकेल आणि त्यानंतर मग आता त्याचं खरं रूप आपल्याला सगळ्यांच्या समोर आणता येईल. यावरती ती म्हणते, मला हे सगळं नाही करायचंय. मला त्याला एक्सपोज करायचंय. मला त्याला ना आता धडा शिकवायचा आहे. त्याने माझ्यासोबत जे वागलंय त्याचा. यावरती ईश्वरी म्हणते, ते तर करायचंच आहे आपण. एक काम करतोय, आम्ही पोलिसांना बोलवतोय. तू पोलिसांना सांग सुद्धा जे काही घडलंय ते. पण पण आता सध्या आमची एक मदत तर करशील का? आमच्या अंजली त्यांच्या डोळ्यावरती असलेली पट्टी आता उघड करायची आहे. त्यावरती ती म्हणते, ठीक आहे, मी तुमच्यासाठी हे नाटक करायला तयार आहे. पण त्यानंतर राजेशने जे माझे दागिने चोरलेत किंवा राजेशने जे सगळं माझं काही नुकसान केलंय ते भरून काढण्याची जबाबदारी तुमची. यावरती अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, ती जबाबदारी आमची आहे, आम्ही आमचं बघूया. असं म्हटल्यावर ती इकडे आता रिया आली आणि रिया आता इकडे राजेशच्या खोलीत आली आणि सर्वेश, सर्वेश काय चाललंय? आता मात्र राजेश गडबडलाय. तू ठीक आहेस ना? म्हणजे आत्ताच्या आत्ता उठ, नाहीतर नाहीतर आता मी हे म्हणजे हॉस्पिटल माझ्या डोक्यावरती घेईन. आता सर्वेश विचार करतोय, अरे देवा, ही कशी काय इथे आली? आणि जर का ही इथे आले आणि हिने खरंच काही तमाशा केला तर? नाही नाही, काहीतरी गोंधळ होऊ शकतो. आता मला हिला इथून घालवायलाच. आणि त्यानंतर तो उठून राहिलाय आणि तो सांगायला लागतोय, खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये आता मात्र माझी तब्येत खूपच आता विचित्र होती. पण पण आता ज्या वेळेला तू इथे आलेस ना, त्याच वेळेला मी बरा झालोय. पण तुला कसं काय इथला पत्ता सापडला? त्यावरती ती सांगते, अरे मला कळलं की तुझा अपघात झालाय म्हणून मी धावत पळत इथे आले. म्हणजे आता माझा तुझ्यावरती खरं तर राग होता. काय सांगू तुला, तू या सगळ्यामध्ये जे काही माझ्यासोबत वागलास ना, पण मला जेव्हा कळलं की तुझा अपघात झालाय त्यावेळेला सगळं सगळं विसरून आता मी इकडे आलेली आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, बरं झालं तू आलीस, पण ना आत्ताच्या आत्ता निघून जा. इथे जर का माझ्या ताईने तुला पाहिलं ना, तर उगाचच गोंधळ होईल. तुला माहितीये का, तिची डिलिव्हरी झालेली आहे आणि आता या सगळ्यामध्ये मी अजूनही कुणाला काही बोललेलो नाहीये. आणि त्यावरती ती सांगते, मग हीच तर संधी आहे ना, मी आत्ताच्या आत्ता तुझ्या ताईला भेटायला जाते आणि ताईला भेटायला जाऊन मी सगळं सगळं सांगते की. असं म्हटल्यावरती मग आता तोपर्यंत इकडे अर्णव आलेला आहे, तो म्हणजे अंजलीकडे. आणि अंजली ताई, लवकरात लवकर बाहेर ये. तुला जर का राजेशचं खरं रूप पाहायचं असेल ना, तर बाहेर ये. अंजली म्हणते, मी बाहेर आलेलाच आहे आणि मी राजेशकडेच चाललेली आहे. पण हे तुझी नाटकं बघण्यासाठी नाही, मी माझ्या राजेशला भेटण्यासाठी चाललेली आहे. आणि काहीही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. माझ्या राजेशला त्रास देण्यासाठी जी काही नाटकं केलीत ना, ती नाटकं तुमची आता उघडकीला आलेली आहेत. असं म्हणत आता इकडे अंजली या दोघांना ढकलते आणि त्यानंतर आत जायला निघते. अर्णव चिडलाय. हिला काय करायचं? हिच्या डोक्यावरती डोळ्यावरती जी काही पट्टी बांधलेली आहे ती पट्टी कशा पद्धतीने काढायची? मला खरंच काही कळत नाहीये की हिचं करू तरी काय? यावरती ईश्वरी सांगते, थांबा, त्या आतच चालल्यात ना, त्या आपलंच काम करतायत. तुमच्या लक्षात येतंय का? काही झालं तरी सुद्धा त्या आता आपण जे काही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय तेच तर त्या पाहायला चालल्यात की नाही? असं म्हटल्यावरती मग आता इकडे ज्या वेळेला अंजली आतमध्ये येत आहे आणि त्यावेळेला समोरचं दृश्य बघून खूपच मोठा तिला धक्का बसलाय. रिया सांगते, सर्वेश, सर्वेश, चल, आत्ताच्या आत्ता तू इथून निघून चल. तुझ्या बहिणीची डिलिव्हरी झालेली आहे ना, तिला काय समजवायचं, कसं समजवायचं ते सगळं सगळं मी बघेन. तू आत्ताच्या आत्ता इथून चल. असं म्हणत ती आता त्याला मिठी मारते. तोपर्यंत आता इकडे सर्वेश म्हणतो, हो, तू थांब जरा.
आपण ना थोड्या दिवसात भेटूया आणि हे बघ मी सगळी लग्नाची जय्यत तयारी केलेली आहे. तू बिलकुल चिंता करू नकोस. तुझे दागिने माझ्याकडे सेफ आहेत." असं म्हणत असतानाच अचानकपणे अंजली आता इकडे त्याला भेटायला आलेली असताना हे समोरचं दृश्य तिच्या समोर आल्यावरती खूपच मोठा धक्का बसलाय आणि त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी इकडून येत आहेत आणि तिकडून अंजली. फायनली रिया आता चिडलेली आहे आणि रिया आता सांगत आहे, "मी हे सगळं नाटक केलं होतं. मुळातच हा तुमचा नवरा किती नाटकी आहे ते बघा. काही प्रेमाभिमाचं मी हे करत नाहीये. मला लग्नाचं वचन दिलं आणि गोव्याला गेला. मी लग्नासाठी घेतलेले दागिने हा पळून घेऊन आला आणि आता हा इथे लपून बसला नाटक करत. आजारी बेजारी काही नाहीये हा. ॲक्सिडेंट वगैरे काही झालेलं नाहीये." असं म्हणत चिडलेली रिया मात्र आता इकडे त्याच्या डोक्यावरची पट्टी काढत आहे आणि अंजली समोर त्याचं खरं रूप आणते. अंजलीला तर आता हसावं, रडावं की काय रिॲक्ट करावं काहीही कळायला मार्गच नाहीये.